मंडळी म्हणतात मुलं हे देशाचं भविष्य आहे, पण त्या मुलांबरोबर तर अन्याय घडत असेल आणि वारंवार त्याच घटना घडत असतील या देशामध्ये. डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान लिहून ठेवलेलं होतं प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी, जो आपला हक्क आहे आणि जिथे अन्याय घडतो त्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढा हा निश्चितच दिला पाहिजे. आज दिल्लीमध्ये जंतर मंतर वरती आज सोनम वांगचुक हे ह्या मुलांच्या भविष्यासाठी, आणि काही मुलांनी आत्महत्या केलेल्या आहे. या 20 मुलांनी आत्महत्या केली, त्या मुलांची काय चूक होती हो? आणि मग आपल्या न्याय हक्कासाठी जर ते आंदोलन करत असतील आणि ही मुलं त्याला दुजोरा देत असतील, तर तिथे चूक कुठे आहे आणि कोणाची आहे? आणि काही समाजकंटकांनी तिथं जाणून बुजून जातीय भेद निर्माण व्हावा यासाठी घोषणाबाजी केली असेल, ही चूक सोनम वांगचुक यांची नसणारच मुळीच. कारण ते न्याय हक्कासाठी आणि आज कितीतरी दिवसापासून ते उपोषणाला बसलेले होते, आणि ते काही घर भरण्यासाठी किंवा कोणाच्या फायद्यासाठी किंवा कुठल्या पक्षासाठी ते बसलेले नव्हते. ह्या मुलांना न्याय आणि हक्क यांचा मिळावा यासाठी ते बसलेले होते. परंतु ह्या गेंडेड्याच्या कातडीचे जे सरकार आहे त्यांनी त्यांच्यावर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज केला. सोनम वांगचुक यांना उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आंदोलन मोडीत काढण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. मग याला हुकुमशाही नाही म्हणता येणार का? आज लोकशाही येऊन आज इंग्रज निघून गेले आणि पुन्हा पुन्हा जर त्या गोष्टी होत असतील तर या समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि देशात निश्चितच वाद तयार होतील. मग भारत देश टिकवायचा असेल तर आपल्याला लोकशाही मार्गानेच जावं लागेल आणि ह्या मागण्या पूर्ण करूनच द्याव्या लागतील. कारण त्या मागण्या त्या अचूकी, म्हणजे कोणावर अन्याय होणार नाही. या मुलांवरती अन्याय होतोय कुठेतरी. आज कष्टकरी मुलं आहेत, त्यांनी खरोखर अतोनात कष्ट केलेले आहे ह्या परीक्षेसाठी, आणि जर त्यांच्यावर कुठे हा अन्याय होत असेल, हे पेपर लीक होतात, ते कशाच्या मार्फत लीक होतात, आणि मग यांनी जर मागणी केली, राजीनाम्याची जर मागणी केली शिक्षण मंत्र्याकडे, तर द्यायला काय हरकत आहे? हरकत काय द्यायला? मग दिलंच पाहिजे ना. आज कोण धर्मेंद्र आहे ते, त्यांनी संविधानाला मान देऊन, आणि आपल्यामुळे जर देशामध्ये एवढा कलह होत आहे, मुलांचं भविष्य धोक्यात येत आहे, तर राजीनामा द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं आहे. आणि बघा, पटतंय का? जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.